घ्यावे पुढे पाऊल टाकावे त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाधान. महास्वामींचं नाव घेऊन आपण प्रत्येक गोष्ट पाऊल पुढे टाकतो आणि कार्य आरंभ करतो. कारण का की चिदंबराचं नाव घेतल्यानंतर जे काही कार्य आपण आरंभले ते कार्य मग जो आरंभलेला कार्यक्रम आहे आपला तो काय होतो निर्विघ्न पार पडतो. नामुला बरं टेन्शन होतं आज पावसाचं, त्याला आपण 3-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की पाऊस येणार नाही. आतापर्यंत इतिहास आहे भवाताईंचं घर सोडलं तर पाऊस कुठं आला नाही, पण त्यावेळेस पावसाची गरज होती म्हणून पाऊस आला. आजपर्यंत तर इतिहास आहे की आपल्याला कुठेही सत्संगामध्ये पाऊस झालेला नाही. पावसाळ्यात असू कधी असू पावसाचं वातावरण होईल पण पाऊस होणार नाही. कारण का की चिदंबराचा कार्यक्रम आहे आणि स्वामींचा कार्यक्रम कसा झाला पाहिजे निर्विघ्न पार पडला पाहिजे. त्यासाठी एकदा वरून राजाला काय करा आभार माना आणि एकदा जोरात टाळ्या वाजवण्यासाठी काय तो थांबला म्हणून मला तुमची गाठ घेता आली. तुम्हाला तर काही गरज नाही, मला भक्ताची गरज आहे. काय असे गुरूंना देवाला भक्त पाहिजे असतात. भक्ताला गुरु पाहिजे भक्ताला देव पाहिजे की नाही पाहिजे हा विषय नंतरचा आहे, पण देवाला आणि गुरूंना काय लागतंय भक्त लागतात. आणि भक्त कसे पाहिजे भक्त लाडके असतात. त्याच्यामुळे भक्तांच्या काही चुका असल्या तर भाऊ काय असतात गुरु देव काय करतात पोटात घालून घेतात. पण आपल्या टाकलीचे भक्त तसे नाही. टाकलीचे भक्तांचं काय जितक्या वेळा नाव घेऊ तेवढं कमी, कारण टाकलीचे भक्त एकदम गुरूंच्या एकदम जवळचे. कारण की गुरूंचा पडलेला शब्द टाकलीचे लोक पटकीन उचलतात. कारण का की त्यांच्यावर पण चिदंबराची कृपा आहे म्हणून ते करतात. त्याचे ते बाकीच्या काही गोष्टी नाही आहेत. पण आता हे सत्संग करतो आपण. सत्संग काय करतो की संतांचा संघ घडत राहावा, संतांचा संघ घडत राहावा म्हणून सत्संग. कारण काय होतंय सत्संगामध्ये तुम्ही आम्ही जे बोलतो तुम्ही आम्ही जे वागतो यातले शब्द बाहेर पडतात. तुम्हाला पडलेले शब्द तुम्हाला पडलेले प्रश्न हे गुरूंच्या मुखातून काय होतात मार्गी लागतात. म्हणून सत्संग करत राहावा. सारखे आमचे गुरु म्हणायचे सारखे आठवड्यातून एकदा सत्संग करायचा. कारण का की प्रत्येक माणसाला 8 दिवसानंतर मरगळ येते. आपण तरी महिने नेतो पण ठीक आहे त्याला महिने नेतो तेवढं तरी चांगलं आहे. पण आठवड्यातून एकदा आमचे गुरुवर्य उमाकांत भाऊ कुलकर्णी यांची काल पुण्यतिथी झाली. हे साक्षात देव चिदंबर स्वरूप. काय त्यांच्यासाठी बोलायचं म्हणजे त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपली लायकी नाही, पण ते आमचे गुरु. गुरु कसा असावा आणि गुरु किती कृपा करतो हे आमच्या भाऊंकडून मी शिकलेलो आहे. कारण की आम्ही आदराने प्रेमाने त्यांना भाऊ मानायचो. चिदंबराने त्यांना फार लवकर चिदंबर स्वरूप दिलं, फार लवकर शिवरूपात ते घेऊन गेले. त्यांना आपलं वाढलं की त्यांच्यासारखे गुरु जर आपल्यापर्यंत असते तर आज आपला वटवृक्ष झालेला त्यांना पाहिला असता. की गुरुला आनंद कशात आहे, गुरुला आनंद याच्यात आहे की गुरुचा जो शिष्य आहे तो शिष्य काय करतोय, तो चिदंबराचा प्रचार प्रसार कसा करतोय हे बघणं हे गुरुला सगळ्यात महत्वाचं आहे. गुरु करतात हे गुरु सगळ्या गोष्टी. आमचे गुरु शेवटी आम्हाला सांगून गेले जाताना छोट्या झाडाला मोठ्या झाडाखाली जर असलं तर छोटं झाड मोठं होत नाही. याची परिभाषा काय, मोठं झाड म्हणजे आमचे गुरु, छोटे झाड म्हणजे आम्ही. आम्ही जर त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या त्यांच्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांच्या सारखा आम्ही वागायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्यासारखं होऊ शकतो का नाही. गुरु सारखं होऊ शकणं नाही. हे चिदंबराची इच्छा असेल तर गुरु सारखं तुम्ही होऊ शकता, पण ते पण आपण मानायचं नाही. आम्ही आमच्या गुरूंनी जर एखादा ड्रेस घातला किंवा एखादी चप्पल घातली त्याच्यासारखं आम्ही घालत नव्हतो. कारण का की गुरूंनी जे घातलंय ते आपण घालू नये हे आपल्याला शास्त्र सांगतं. गुरूंसारखं वागणं नाही. कारण का गुरूंसारखं वागायला आपली तेवढी कुवत असली पाहिजे. गुरु कृपे विना नाही आत्मज्ञान. काय होतं गुरूंची कृपा झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. माझ्यावर माझ्या गुरूंची चिदंबरांची तर कृपा आहेच हो. चिदंबरांच्या कृपेशिवाय या घटना घडू शकत नाही. पण चिदंबराची कृपा व्हायला ज्या गुरूंनी मला चिदंबर दाखवला त्यांची काल पुण्यतिथी झाली. पुण्यतिथी म्हणजे काय, तो दिवस देवाने खास त्यांच्यासाठी बनवलेला असतो. कारण की ते शिवरूप झाले. शिवरूप झाले ते आपल्या तुमच्या माझ्या सगळीकडे बसलेले तेच कार्य करतात. तेच कार्य करून घेतात. चिदंबर आपल्याकडून करून घेतात. हे आपले भाऊच करून घेतात. चिदंबरानंतर जे कोणी प्रिय असेल ते आपले भाऊ.
मी इतक्या दिवसात भाऊंबद्दल जास्त बोललो नाही, कारण का की भाऊ हे भाऊच होते, यांचा विषय आपल्याला बोलण्या इतके आपण इतके मोठे झालेलो नाही. पण ठीक आहे, काल त्यांची पुण्यतिथी होती, आज आपला सत्संग आहे. भाऊ कोण आहेत? कारण की इथले तुमचे 100% लोकांपैकी 1% लोकांना माहिती असेल भाऊ कोण होते ते. भाऊ साक्षात चिदंबर स्वरूप. भाऊंनी महाराष्ट्राला असंख्य मंदिरं दिली. भाऊंनी महाराष्ट्रामध्ये चिदंबर जो घडवला तो भाऊंनी घडवला. भाऊंशिवाय दुसरं काही नाही. भाऊंनी ज्यावेळेस कार्य आरंभलं त्याच्यानंतर हे सगळं सृष्टीतले चिदंबराचे जे मंदिर आहे महाराष्ट्रातले ते घडत गेले. नाही का पहिले मुरगोड नंतर बाबुळगाव, याच्या व्यतिरिक्त लोकांना चिदंबर माहित नव्हता. चिदंबर इतकं कृपाळू, चिदंबर इतका कनवाळू हे कळायचं कारण म्हणजे आमचे गुरु. मग ते किती कृपाळू असतील, ते किती कनवाळू असतील, त्यांची कृपा होणे म्हणजे भगवंताची कृपा झाल्यासारखे. गुरूंची कृपा होणे म्हणजे काय? गुरूंची कृपा होणे म्हणजे माझ्यासारख्या दगडातून या सगळ्या गोष्टी करून घेणे. गुरु कृपा कशी करतात? देव समोर चमत्कार कसे करतात? चिदंबर स्वामी काय तुमच्या समोर आता गुंडी धरून येतील का? नाही येणार. असे चिदंबर स्वरूप म्हणून कोणतरी येणार, असंच कोणतरी येणार आणि तो चिदंबर कार्याला तुम्हाला लावणार. आपण चिदंबर स्वरूप आहोत का? नाही. आपल्या चिदंबर स्वरूप कोण? आमचे गुरु उमाकांत कुलकर्णी. त्यांच्या चरणावर आपण वंदन करून हे कार्य आरंभलंय. मी आज मनापासून फार गोष्टी बोलतोय, कारण का याच्या अगोदर भाऊंबद्दल मी बोललो नाही. कारण का की भाऊ हे दाखवायची गोष्ट नाही, भाऊ आपल्या हृदयात आहे. जो देव हृदयात असतो तो दाखवावा लागत नाही, तो ऑटोमॅटिक पुढच्याला दिसतो. कारण का तो हृदयातून कार्य करत असतो. आणि भाऊंनी काय घडवलं, भाऊंनी कसं केलं, भाऊ काय करत होते, जे काही तुम्ही देशवंडी आज बघताय याचं पूर्णपणे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊ. आज देशवंडीत जे काय कार्य चाललंय, जे काय तुम्हाला शिस्त दिसतीये, जे काय तुम्हाला जडणघडण दिसते, जो काय कार्यक्रम तुम्हाला मोठा होतोय, हेच शिकवलं फक्त आमच्या भाऊंनी. यातला इंच सुद्धा आमचं नाही, चिदंबराचा आणि आमच्या गुरूंचं हे सगळं काही. आज त्यांच्याच प्रती आजचा सत्संग त्यांच्यासाठी. मी आज दुसरं बोलणार होतो, पण काय मला माहित नाही. बसल्यानंतर आज बहुतेक भाऊच बोलत असतील, मला माहित नाही. आजपर्यंत इतिहास आहे, मी कधी इतकं मनापासून भाऊंचा विषय बोललो नाही. कारण का की मी शिष्य आहे, मी त्यांच्या चरणाची धूळ नाही एवढं मला माहिती. कारण का की चिदंबर स्वरूप आणि त्यांच्या बरोबर आपले करणं शक्य नाही. तुम्ही मला गुरु मानता, तुम्ही माझ्यावर प्रेम करता, हा तुमचा भाव आहे. मी तुम्हाला कधीच आजपर्यंत म्हणलो नाही मला गुरु माना. मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो की आपला गुरु कोण आहे? कोण आहे? मोठ्याने मला ऐकू येतं. आपला गुरु चिदंबर आणि माझा गुरु कोण? उमाकांत कुलकर्णी, आदरणीय भाऊ. भाऊंनंतर पहिला गुरु कोण? उमाकांत कुलकर्णी. आणि हृदयात भाऊ आणि चिदंबर स्वरूप एकच. भाऊंनी देशवंडी घडवली. भाऊंचं स्वप्न होतं, जे मी तुम्हाला बोलतो ना की देशवंडी काय होणार आहे, हे शब्द भाऊंचे होते, हे माझे नव्हते. हे शब्द कोणाचे होते? भाऊंचे होते. भाऊ म्हणायचे की देशवंडी काय होणार आहे? प्रति पंढरपूर होणार आहे. आणि माझं हृदय काय आहे? देशवंडी. भाऊंच्या हृदयात देशवंडी होती. भाऊंचं तन मन सगळं काही देशवंडीत होतं. आज सुद्धा ते शिवरूप झाले असले तरी सुद्धा ते देशवंडीत उभे. कारण का की खडांब्याचे आपले भक्त शेळके साहेब यांच्या मिसेसच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं की मी स्वतः देशवंडीमध्ये उभा आहे, तू माझ्या दर्शनाला कुठे? देशवंडीत ये. मी तुम्हाला नावासकट सांगितलंय, खडांब्याचे शेळके साहेब. बहुतेक तुमचे कोणाचे बोबडे मावशींचे पाहुणेच लागतात ते बहुतेक. कारण का आता बोबडे मावशी गेला, त्यांचे शेळके साहेबची झाले होते, पूर्ण चर्चा त्यांची झाली. म्हणजे काय की हे सगळ्या घटना, या घटना बरोबर स्वामी भरून घेतात. तुमच्या आमच्या हातात नाही हो. तुम्ही आम्ही ठरवून काही घटना घडू शकत नाही. तुम्ही आम्ही ठरवलं तर ते काही पूर्ण होऊ शकत नाही. ज्यावेळेस आपला चिदंबर स्वामी ही घटना घडवतो, ते काय करतात? ते कार्य आरंभतात. याचं मूर्तिमंत उदाहरण मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यातला कार्यक्रम 60 कोटी शिव चिदंबर नाम जप यज्ञ सोहळा हा किती भव्य दिव्य झाला. याचं उदाहरण म्हणजे चिदंबर स्वामी. कारण की काय, तुमच्या माझ्या सारखे छोटे लोक इतका मोठा यज्ञ जसा चिदंबर स्वामींनी सोमयाग केला, त्या सोमयागामध्ये लाखो लोक रोज प्रसाद घ्यायचे.
हजारो लोक रोज यायचे, लाखो लोकांनी प्रसाद ग्रहण करून सुद्धा कोठार कसे होते, पूर्ण भरलेले होते. ज्यावेळेस चिदंबर स्वामींचे ज्येष्ठ पुत्र दिवाकर दीक्षित स्वामींना म्हणले काय की तुम्ही चला, जितके लोक प्रसाद घेतायत ते कोठारात तुम्ही लक्ष द्या, आपला हिशोब बघा. तर त्यांनी सांगितलं काय चिदंबर स्वामींनी मुलाला की त्याचा कार्यक्रम आहे, आपण काय वाणी नाहीये टिपायला, काही टिपू नको म्हणे, काय कोठारे काय नाही, सगळ्या गोष्टी कोण करेल ते स्वामी बघतील. कारण की साक्षात अन्नपूर्णा माता पुढे बसली होती, कोठारात बसली होती, त्यामुळे अन्न कमी होऊ शकतं होतं का? नाही, शक्य नव्हतं. जितकं अन्नदान व्हायचं तितके कोठार परत भरलेलं, जितके वेळा अन्नदान व्हायचं तेवढा कोठार पूर्ण भरलेलं. म्हणजे स्वामींचा चमत्कार. जसं स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यायात लिहिलंय की ज्यावेळेस चिदंबर स्वामींचा सोमयागाचा यज्ञ चालू होता, ज्यावेळेस सोमयागाच्या यज्ञामध्ये तूप कमी पडलं, त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज स्वतः तूप घेऊन काय करत होते, ब्राह्मण पंक्तीला वाढत होते. हे चिदंबर स्वामींच्या अध्यायात नाहीये, हे स्वामी समर्थ महाराजांच्या अध्यायात आहे. आता आपला जामखेड मधून एक भक्त विभीषण म्हणून आहे, तो खरंच विभीषणच आहे. हनुमानाच्या बरोबर विभीषण झाला, तो विभीषण इतका मोठा आहे, जामखेडचा आहे. तो म्हणे मी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तगुरूंचे शिष्य श्रीपाद श्रीवल्लभ त्यांचं चरित्र वाचवतो. त्या चरित्रात सुद्धा चिदंबर स्वामींचा उल्लेख आहे. कारण की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आणि चिदंबर स्वामी एकमेकांची भेट झालेली. किती मोठा अवतार असेल, किती मोठ्या गोष्टी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला का मिळाल्या तर फक्त आमच्या गुरूंमुळे. कारण की त्यांनी जर आम्हाला चिदंबर दाखवला असता, त्यांनी जर देशपंडित मंदिर बांधलं नसतं तर आपल्याला चिदंबर समजलं असतं का? नसतं समजलं. हे सगळं श्रेय आज जे काही तुम्ही चिदंबर करताय हे सगळं श्रेय भाऊन नाही. आपल्याला काही नाही, आपल्याला काही घेऊन नाही जायचं इथून, आपल्याला काही नको. हे सगळं श्रेय चिदंबराला आणि हे सगळं श्रेय आपल्या गुरूंना. आणि त्यामुळं गुरूंप्रती श्रद्धा आणि गुरूंप्रती सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांच्या चरणात अर्पण करून एक गुरूंवर एक सुंदर असं भजन करूया. कारण की गुरु व्यतिरिक्त लाईफ मध्ये काही नकोय. तुम्ही मला गुरु मानता हा विषय तुमचा आहे, पण मी चिदंबरा व्यतिरिक्त गुरु मानलेले होते ते फक्त भाऊंना. आणि भाऊ माझ्या हृदयात आहेत, मला कोणाला दाखवायची गरज नाही. माझ्या हृदयात आहे ते मी आज बोलून दाखवलं. कारण की माणूस म्हणतात की जे हृदयात आहे तेच काय येतं, ओठात येतं. जे पोटात आहे ते ओठात आलं पाहिजे, जे पोटात आहे ते हृदयात राहिलं पाहिजे. पोटात एक आणि ओठात एक नको. जे पोटात एक आणि ओठात बोलतात ना त्यांचं काय होतं ते भविष्य त्यांनाच माहिती. त्यामुळे गुरूंवर एक सुंदर असं भजन करूया आणि अजून सत्संगाला आपण सुरुवात करूया. गुरु हा संत कोईचा राजा, 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 गुरु हा मानवी सावा माझा, गुरु हा मानवी सावा माझा, गुरु हा मानवी सावा माझा, गुरु हा मानवी सावा माझा,
गुरु हा संत कुळीचा राजा आहे. म्हणजे गुरु म्हणजे संत, संत म्हणजेच गुरु. गुरु विना नाही आत्मज्ञान. तुम्हाला आयुष्यात काही जरी घडवायचं असेल, तुम्हाला काही जरी करायचं असेल, गुरु व्यतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही. गुरुने टाकलेला शब्द खरा असो ना खोटा असो, तो चिदंबर स्वामी पूर्ण करूनच गेला. कारण का की स्वामी करता कविता आहे, स्वामी भक्ताचं रक्षण करण्यासाठी आलेला आहे. आणि जे काय आहे ते गुरूंच्या चरणात स्मरण आहे. आपण जे काय आयुष्य घडतोय, जे काही गोष्टी करतोय, हे आपल्या गुरूंच्या चरणात अर्पण करतो. भाऊ म्हणजे अथांग सागर होता. जशी समुद्राची खोली आपण व्यापू शकत नाही, तसं भाऊ यांना आपण समजू शकत नाही. भाऊंनी असंख्य लोक घडवले. भाऊंनी कोणाकोणाला नाही, सगळे, मी म्हणतो ना, राहुरी काय, देशवंडी काय, तुम्हाला पिंपरी काय, तांदूळवाडी काय, तुम्हाला टाकळी काय, वाघाचा कडा काय म्हणावं, तुम्हाला देवळाली काय, तुम्हाला संगमनेर काय, नारायणगाव काय, ओझर काय, कोणतं गाव भाऊंनी सोडलं नाही असं नाही. सगळ्या गावात, पार सांगली पर्यंत प्रत्येक गावागावात भाऊ माहिती. कारण भाऊ तशी होते. भाऊ प्रत्येक व्यापक स्वरूप होत. प्रत्येकाला जवळ वाटायचे, प्रत्येकाला वडिलांसारखं प्रेम करायचे. आणि खोटं नाही सांगत, तुमचं बॅड लक आहे, आमचं पण बॅड लक आहे. भाऊ आम्हाला लवकर सोडून गेले. पण तुम्हाला काही लोकांना भाऊ माहित पण नाही. तुम्हाला कमीत कमी थोड्या दिवस जरी भाऊ समजले असते तरी तुम्हाला गुरु किती साध आहे हे समजलं असतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालतोय अशातला काही प्रकार नाही. त्यांच्यावर पावलावर पाऊल ठेवण्या इतकी आपली काही कुवत नाही. पण ते आपल्याला घेऊन चालले, हे आपल्यासाठी फार मोठे. हे कार्यकर्ता करिता चिदंबर आहे, हे कार्यकर्ता करिता आपला गुरु आहे. गुरु हे सगळं कार्य करतात आहे. गुरु तुमच्यामध्ये बसलेत, गुरु तुमचं कार्य करतात आहे. आणि मी एक त्यांचा साधा सेवक. तो सेवक कार्य करतोय. आणि सेवक कसं कार्य करतोय, माझे गुरु बघतात आहे. आणि माझे गुरूंना आनंद होत असेल की मी ज्या भक्ताला, ज्या दगडाला रूप द्यायचा प्रयत्न केला, ते रूप आता कुठंतरी काहीतरी घडतंय. हा पण मला आनंद आहे. कारण की प्रत्येक गुरुला आनंद कशात आहे की आपला शिष्य घडला पाहिजे. मला पण आनंद होईल कधी की माझा शिष्य कुठेतरी मोठा झाला पाहिजे, माझ्या शिष्याने हे कार्य आरंभलं पाहिजे. मी प्रत्येक गावात एक गोष्ट सांगतो की माझ्यासारखे एक जण तयार व्हा. पण हे तयार कोण करणार आहे, ते स्वामी करणार आहेत. तुम्ही आम्ही फक्त एक पाऊल पुढे चाला की मला हे कार्यात यायचंय, स्वामी तुम्हाला घेऊन चालते. माझ्या एकट्याचं दुःखाचं काम नाहीये, हे तुमचं सगळ्यांचं काम आहे. आज जो हजारो लाखो लोक देशवंडी देतात हे फक्त चिदंबराचा आशीर्वाद घ्यायला येतात. याचाच मला आनंद आहे. कारण मी बघत होतो पित्र पंधरवड्यातले 15 दिवस मी अनुभवलं. पित्र पंधरवड्यातले 15 दिवस मी विचार करत होतो की आता जर खरंच चिदंबराचे भक्त असतील, हे 15 दिवसात जे येतील ते चिदंबराचा खरा भक्त. कारण का की 15 दिवस मी ठरवलं होतं काय की 2 शनिवार मी काय लोकांचे प्रश्न बघणार नाही, प्रश्न बघणार नाही. आणि न प्रश्न बघण्यासाठी चिदंबरासाठी कोण कोण लोक येतात, भरपूर लोक आले. मी आपल्या आचार्य जे आपले आहेत आप्पा यांना सांगायचो अरे कमी कर. कारण का की मी बघणार नाहीये, मी बघणार नाही. याच्यातले 70% लोक येणार नाही. पण तसं होत नव्हतं. आप्पाला प्रत्येक शनिवारी थोडं थोडं जास्त एक्स्ट्रा करावं लागलं. मला फार आनंद झाला का की लोक, मी जे ठरवलेलं आहे, माझी जी इच्छा आहे की लोक माझ्यासाठी नको येऊ. लोकांनी कशासाठी यावं देशवंडीला, हे फक्त चिदंबरासाठी यावं, त्याचं रूप बघायला यावं, त्याला निहाळायला यावं, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्यासाठी यावं. माझ्यासाठी येऊन तुम्ही काय करणार, मी आज येऊ द्या नाहीये. सगुण सुकुमार स्वरूप सागरे, सगुण सुकुमार स्वरूप सागरे, त्रिभुवनिया डोळे त्रिवती माझे, त्रिभुवनिया डोळे त्रिवती माझे.
महादेव कसा आहे, सगुण सुकुमार. त्याला बघितल्यानंतर काय होतं, डोळे आनंद आणि डोळे आनंदी झाल्यानंतर काय सुंदर आहे, किती सुंदर दिसत. असं वाटतं की त्यांना बघतच राहावं. आपल्या घरात बाळ जन्मल्यानंतर, मुलगा झाल्यावर जो आनंद होतो ना, तसा स्वामींना रोज बघितल्यानंतर आनंद होतो. कारण का की त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा येते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की अरे इथं दिवसभर बसावं. तिथून काय झालं की 10 मिनिटात तिथून निघून गेला, लगेच प्रपंचाचा वेध लागतो. प्रपंचाचा वेध लागला की तिकडे आमची गुरु सांगायचे, आपल्या मंदिराच्या मागे जसं चिंचेचं झाड आहे, चिंचेच्या झाडापासून इकडे मंदिराकडे आल्यानंतर असं काय करून काय नको होतं म्हणे. आता इथंच बसायचं, इथंच राहायचं, इथंच काम करायचं, इथं पारायण करायचे, आता उठायचंच नाही. आता 7 दिवस काय आयुष्यभर इथंच चिदंबर करायचा. आणि एक फोन आला दुकानातून की मोबाईल 50,000चा गिराईक आहे, की लगेच गुरु टुमटुम टुमटुम मारा पुढं गावात, तर परत चिदंबर नाही. हे आपले असे दिवस आले. कारण का आपण प्रपंचात भोगी, आपण भोग भोगण्यासाठी या संसारात आलेलो आहे. आणि हे भोग भोगल्याशिवाय आपल्याला कुठून जाता येणार नाही, हे लोकीतून जाता येणार नाही. मी तर चिदंबरांना म्हणतो, सगळे भोग भोगून घ्या, सगळे भोग भोगून द्या, माझे काही नका ठेवू. आता काय द्या, याच्यानंतर काय मनुष्य जन्म नको. कारण काय मनुष्य जन्माला प्रपंच येणार. आपण का तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली होणार आहे का? शक्य नाही. राजाराम महाराज होऊ शकतो का? शक्य नाही. कारण का की त्यासाठी काय करावं लागतंय, त्यासाठी सगळं आपलं अर्पण करण्याची इच्छा पाहिजे. तुकाराम महाराज सावकार होते. काय नव्हतं तुकाराम महाराज, ऐश्वर्याने संपन्न होते. सगळं देऊन टाकलं गावात, सगळं देऊन टाकलं. रोज बायकोच्या शिव्या खायची हे दिल्यामुळे. काय केलं महाराजांना, तुम्ही द्यावर सगळं रोज शिव्या. मी पण नाही. तुकाराम महाराज म्हणायचे, बाईला कर्कश होती म्हणे, माझी बायको कर्कश होती, म्हणून मी पांडुरंगाच्याकडे जाता आलं. जर ती माझ्यावर जीवापाड प्रेम करत असती तर मी विचार केला पांडुरंगाकडे. असंच आमच्या किशोर साहेब शेळकेचं, त्याची बायको त्याच्यावर प्रेम करते, म्हणून तो जास्त चिदंबराच्या प्रेमात पडत नाही. कशा कशात त्याचं मन गुंतलं देवालाच माहिती. असं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, मला की म्हणता आपण असं काय, हे प्रत्येकाच्या नशिबाचा वेगवेगळा विषय असतो. तुकाराम महाराज काय आत्ताचा विषय काय, ज्ञानेश्वर माऊली का आत्ता काय, देव ज्यावेळेस अवतार घ्यायच्या अगोदर देवासारखे देव पाठवून देतात. हे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, राजाराम महाराज हे काय देव नव्हते का, देवच होते. स्वामी सवंगडी येते, देवाची सवंगडी येते. जिथं जिथं देव अवतार घेईल तिथं तिथे यांना पहिले पाठवतो आणि मग देव मागून जातो. चिदंबर अवतारामध्ये ह्याच घटना घडल्या. राजाराम महाराज, संत माता विठाबाई हे आधी आल्या, मग चिदंबर स्वामी अवतार काय. कारण का की भक्त पाहिजे. भक्त कसा पाहिजे, तुकाराम महाराज सांगा, ज्ञानेश्वर माऊलींसारखा, राजाराम महाराज सारखा, संत माता विठाबाईंसारखा. हे सगळं कोणाच्या नशिबात आहे, हे आपल्या नशिबात आहे. होऊ शकतं असं काही नाही. तुम्ही 1 महिन्यात तुम्ही चिदंबर स्वरूप होऊ शकता. कारण का की तुमचे 5 मिनिटं दिवसाचे कुठं पाहिजे, फक्त चिदंबराच्या नामस्मरणात पाहिजे. स्वामी म्हणत नाही तुम्ही अखंड डुबून घ्या, स्वामी म्हणत नाही 24 घंटे परमार्थ करा, स्वामी तुम्हाला कधीच म्हणत नाही कोणती गोष्ट करताना तुम्ही आयुष्यभर करा. स्वामी म्हणतात दिवसातले 5 किती मिनिटं, 5 मिनिटं. पण त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला असं डोक्यात नाही आलं पाहिजे की माझ्या घरी गाय आहेत, माझा दार कोण काढी, मी आता घरी माझं नवराच आहे, आता तिला भाजी कोण करील. मग घरी गेल्यानंतर तो शिव्या घालीन. गुरुला काय कळत आहे, गुरु चाललंय का होतं त्याचं प्रवचन, आणि मला घरी जायचंय, स्वयंपाक करायचा, त्याच्या शिव्या खायच्या, आता काही करू, त्याच्यानंतर प्रसाद बी खायचा आहे, आम्ही घरी काही केलेलं नाही. या सगळ्या गोष्टी डोक्यात, या डोक्यात हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात राहील चिदंबर काहीच नाही. ज्या दिवशी तुम्ही डोक्यातून हे विषय काढता, डोक्यातून सगळ्या गोष्टी काढताल आणि एक रूप चिदंबराला बघताल, ते 2 मिनिटं लागतात देवाला बघायला. त्या 2 मिनिटांमध्ये
तुमचं आणि चिदंबर स्वामींचं कनेक्शन 100% होऊ शकतं. आमच्या गुरूंनी आमच्यात काहीतरी बघितलं असेल ना, मला नाही माहिती. माझे आता हे सगळे राजू काका, आरगडे सर, जे मोठमोठे लोक आहेत, भाऊंबरोबर कंटिन्यू राहायचे. मी पण राहायचो भाऊंबरोबर, पण मी आपला छोटासा होतो. हे लोक भाऊ म्हणायचे, हे पोरग काहीतरी उद्याचं भविष्य आधीच सांगायचे भाऊ. मी काही बोललो नाही कोणाला, हे आपलं चाललंय आज काय हृदयातून येते देवाला, आज सगळंच काढणार देऊ बाहेर. भाऊ म्हणायचे, हे पोरग उद्याचं भविष्य आहे, काहीतरी वेगळंच करणार. आणि हे असं करले, आणि माझ्या स्वप्नात सुद्धा मी असं करणार म्हणलं, मी वाटत मोठा काहीतरी व्यापारी होईल, लय पैशावाला होईल. स्वामींच्या आश्रम भरपूर पैसे, स्वामींच्या आश्रम बोबडे देखील पैसे आपल्याकडे भरपूर. बोबडे द्यायला माहिती आपल्याकडे पैसे, बोबडे द्यायला मागच्या वर्षीच काढला आपल्याकडे किती. त्याच्यामुळे हे माझं नाही, हे सगळं चिदंबर स्वामींचं आहे आणि आमच्या गुरूंनी दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांची पुण्य आहे. जसे गुरु तसेच माझे वडील. आता शिंदे काका काय, शिंदे काकांना माझे वडील म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती. जसं देवावर माझं प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वडिलांवर माझं. आपण म्हणतो ना, आई वडील हयात असताना त्यांची मनोभावी सगळी सेवा करा. चिदंबर स्वामींनी त्यांची सेवा करून घेतली माझ्याकडून, पण माझी अशी चिदंबराकडे मागणी होती की त्यांना अजून 10 वर्ष द्यायला पाहिजे. की अजून असं वाटत होतं की ते 10 वर्ष काय जगले असते, सगळ्या गोष्टी केल्या असते त्यांनी. तर चला, ते सगळं काय आपल्या नशिबात नसतं. हे काय मी दिली केले सगळ्या गोष्टी. तसे गुरु गेल्यानंतर जितकं दुःख झालं त्याच्यापेक्षा वडील गेल्यानंतर दुःख वेगळंच आहे. ते काय न सांगण्यासारखे, मिनिटाला त्यांची आठवण येते. कारण का, मला कधीच आयुष्यात काय बघावं लागलं नव्हतं. ते घरी असतानाच वाटायचं की माझ्या मागे चिदंबर स्वतः उभे आहेत. आता तर आहेतच, ते काही प्रश्नच नाही. पण ते असले की घरात टेन्शन नसतं. रात्री 11-12 वाजता सत्संग आपला पहिला माहिती ना, आता किती फाटा आवडतो, कारण की घरी जायचंय. पहिलं म्हणजे 11 वाजेपर्यंत टाकली तर बसून राहायचं. 12 वाजता कवट्यातून निघायचं सत्संग झाल्यावर. किती उशीर झाला असेल माझं मला माहिती, पण तो पण घाबरत नव्हता. कारण का, माझ्या मागे चिदंबराबरोबर माझे वडील होते. आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात. हे चिदंबराची माझ्यावर कृपा आहे, गुरूंची माझ्यावर कृपा आहे, माझ्या वडिलांची माझ्यावर कृपा आहे. हे सगळं घडून आणणारा चिदंबर आहे. आणि हा चिदंबरा व्यतिरिक्त आयुष्यात काही नको. आता पित्रपान रोडा चालू आहे, तुम्ही सगळ्यांनी पित्र घातले असतील घरचे. ज्या कोणी घातले नसतील, ज्या कोणी नुसतं साधाने नॉर्मल घरी केला असेल, त्यांच्यासाठी एक सांगतो, असं करू नका. आपल्या घरामध्ये सुख, समाधान, आनंद हे जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमच्या घरात दुःख येत असेल, पैसा टिकत नसेल, तर हे 100% तुमच्या आयुष्यातलं जर प्रारब्ध आहे तर तुमच्या घरातले पित्र घरात 100% सुखी नाही. तुमच्या घरातले पित्र सुखी नसतील तर तुम्ही सुखी कधीच होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, विधिवत पित्रांची पूजा करा. वर्ष श्राद्ध आणि पित्र हे तुम्हाला वर्षातले 2 विधी पित्रांसाठी नीट करता आले पाहिजे. आणि पित्र पंधरवड्यात ज्या कोणी लोकांनी केली नसेल त्यांनी अमावस्याच्या दिवशी, सर्व पित्री अमावस्या या दिवशी सगळ्यांनी पित्र घाला. ज्या लोकांनी करायचे बाकी असेल त्यांनी घरी जाऊन करा. आणि ते केल्यानंतर माझ्याकडे पुढच्या वर्षी येऊन सांगा, गुरु 1 वर्षात काय बदल झाला. पित्र घालणे म्हणजे शेजारच्या 1-2 जणांना बोलून जीव घालणे नाही. पित्र घालणे म्हणजे त्याची विधिवत पूजा आहे. ती पूजा घरात करून घेणे. आपल्याला करता येत नाही, कोणत्या ब्राह्मणाची जाऊन बोलून त्यांच्याकडून ती करून घेणे. ती पूजा झाल्यानंतर घरातली शांती होती, घरात सगळं स्थैर्य निर्माण होतं, घरात ऊर्जा निर्माण होती आणि ती ऊर्जा आपल्या आयुष्याचं कार्य करत जाते. ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. पित्र पंधरवड्याचा आज शेवटचे 2 दिवस राहिले, हे परत एकदा लक्षात ठेवा. पित्र पंधरवडा झाल्यानंतर काय आहे, नवरात्र. आपल्या आई साहेबांचा काय आहे, उत्सव आहे, शक्तीचा उत्सव, सगळ्यात मोठा उत्सव आहे, सगळ्यात मोठा उत्सव. ह्या शक्तीपीठामध्ये ह्या 9 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे आयुष्य बदलता येतं. ह्या 9 दिवसात केलेली उपासना
फार कोटी पुण्य आई साहेब तुमच्या बरोबर असतात. एक लक्षात ठेवा, चिदंबर स्वामींबरोबर जर ते शिव आहेत तर तुम्हाला शक्ती जर असेल हे 9 दिवस आराधना करा. शिवन शक्ती एकत्र आल्यानंतर काय कार्य घडते हे देशवंडी स्वरूप आहे. तिथं शिवन शक्ती एकत्र आहे आणि ती शिवशक्ती कार्य करतात आहे. शिवन शक्ती एकत्र आल्यानंतर काय कार्य घडते हे देशवंडीने बघितलेले. तुम्ही पण बघा. कारण का या 9 दिवस आराधना करा, 9 दिवस उपवास करा. फक्त बायकाच करतात घरातल्या. माणसं काय त्यांना वाटतं की काय नको बाबा आता बायको करते. अहो बायको करते ना, हे बायकोचं पुण्य घेऊन जाणार आहे, तुम्हाला काहीच मिळणार नाही. बायको करते म्हणून कमीत कमी बायकोला तरी कमीत कमी त्याला करायला प्रोत्साहन द्या. नाही तर काय बाई तू खाती खिचडी तुझ्यामुळे मला खावं लागतंय असं करू नका. ती जी उपवास करते हे तुमच्या घरासाठी करते, ती जी आराधना करते हे तुमच्या घरासाठी करते. कमीत कमी नाही आपण उपवास करू शकलो तर त्यांच्या बरोबरीने काहीतरी त्यांना प्रोत्साहन द्या की तू करते ना बाई, तू कर. मी काय करतो, बसता उठता करतो. म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी एक उपवास करा. प्रत्येक चिदंबर भक्ताला एक सांगणं आहे, 9 दिवस उपवास झालेच पाहिजे. पण 9 दिवस उपवास नाही जमले तर कमीत कमी बसण्याच्या दिवशी आणि घट उठवायच्या दिवशी हे 2 उपवास झाले पाहिजे. या 2 उपवासा व्यतिरिक्त मला चालणार नाही. मी प्रत्येकाला विचारणार, प्रत्येक माणसांना, लेडीज तर करतीलच पण माणसांना विचारणार की उपवास केला की नाही केला. उपवास प्रत्येकाने करायचा. या 9 दिवसात आराधना करा, या 9 दिवसात पारायण करा, या 9 दिवसात जप करा. आणि जितका जास्त जप करता येईल तेवढा जास्त जप करा आणि तो जप पुढे घेऊन चला. तुमच्या बरोबर 4 लोकांना आजूबाजूला सांगा की तुम्हीच सांगितलं, तुमच्याच घरापुरतं मर्यादित ठेवू नका. चिदंबर मी तुम्हाला सांगितलंय, हे भव्य दिव्य रूप जे झालेलं आहे चिदंबराचं, हे काय तुम्ही एक जणांनी जागेवर ठेवलेलं नाही. हे खरंच चिदंबर परिवाराचा टाकलेला इतका सुंदर आहे की तो कार्य कोणाच्याही घरात असू, आपले जे 7-8 भक्त आहेत ते प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगतात की काय आहे, सत्संग आहे, गुरु येणार आहेत, गुरूंचा उत्सव आहे. सत्संग म्हणजे गुरूंचा उत्सव. कारण का की गुरु येतात, सत्संग करतात आणि आपल्याला एनर्जी देऊन जातात. आपण हे सगळ्यांनी एक पाळलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. हे नवरात्राचे 9 दिवस पाळले पाहिजे. फक्त नवरात्रातले 9 दिवस आपण काय करतो, काय पाळतो बरं खरं खरं सांगायला, तुम्ही परीक्षा देतो. नवरात्रातले 9 दिवसात तुम्ही खरं खरं काय पाळता. देवीच्या साड्या, कोणती साडी आज कलर कोणता, नवीन नसला तर नवीन. उपवास करायला तर नका करू. नवऱ्याला सांगतात नाही साडी देवीची आज, जर तू नाही दिली तर कोप होणार. अब तो मला खर्च करू कोप झालाय मला. आमका कलर आहे तोच कलर पाहिजे. ठीक आहे, चांगलं आहे. नवऱ्याने इच्छा पण आपण बायकोने प्रकट केलेल्या शक्तीपीठाने प्रकट केलेली इच्छा घरात पाळली पण पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने नवरात्राचे 9 दिवस एकदम सुंदर तयार करा. स्वामींच्या आशीर्वादाने येत्या शनिवारी चिदंबर स्वामींचा पालखी सोहळा हा लवकर होऊन एक प्रदक्षिणा होऊन आई साहेब मळगंगा मातेच्या भेटीला स्वतः बंधू भेट म्हणजे चिदंबर स्वामी आणि मळगंगा माता भाऊ बहिणीची भेट होणार आहे. हा अतिशय सुंदर सोहळा असतो, अप्रतिम सोहळा. कुणीही मिस करू नका. कारण का स्वतः चिदंबर स्वामी देशवंडीच्या मंदिरातून बाहेर चालत येतात आणि तुमच्या आमच्या बरोबर ते खेळत असतात, तुमच्या आमच्या बरोबर पावले खेळतात. आई साहेब सुद्धा ज्यावेळेस आपण देशवंडीची बेस ओलांडतो आई साहेब सुद्धा तिथे भेटायला येतात. विचार करा, अशी शिवन शक्तीची भेट तुम्हाला पाहायला मिळेल का. आपण नादाने आपण काय करतो की कुठे आपल्याला दिसणार आहे, आपल्याला काय करणार आहे, चिदंबर काय कुठे काय गुरु तुम्हाला समजतील, आम्हाला काय समजणार आहे. पण एक लक्षात ठेवा, याच्या अगोदर गुरुंनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, यातल्या तुम्हाला कोण भेटणार आहे, असं इथं कोण भेटणार आहे, प्रत्येकाला आठवा, प्रत्येकाला ती घटना घडून गेलेली. आणि ह्यावेळेस पण सांगतो, मळगंगा माता एक लाल साडी घालून 9वारी साडी घातलेली लेडीज तुमच्या सगळ्यांच्या जवळ येणार, मोठं कुंकू लावलेलं असणार. शब्द लक्षात ठेवा बरं का. आणि त्याचा फोटो काढा. काय काढा, फोटो काढा. ती लेडीज जवळ आली, फोटो काढायचा मला. आणि एक धोतर घातलेला, पांढरा शुभ्र धोतर घातलेला, पांढरा शुभ्र धोतर घातलेला, डोक्यात काही नसणार, टोपी पण नसल, काही नसल. आणि तो म्हातारा माणूस असा आपल्या जवळ येऊन उभा राहणार. हे 2 स्वरूप तुम्हाला सांगितले. या 2 स्वरूपांना भेटायसाठी आपल्याला कुठे जायचंय, देशवंडीला यायचंय. कारण मुद्दामून स्वामींनी ही खूण टाकली, कारण की म्हातारा माणसाकडे लोक लक्ष देत
लहान मुलगाकडे लक्ष जातं. याच्या अगोदर चिदंबरांनी कशात दर्शन दिलं? लहान रूपात दिले, बाल रूपात. यज्ञाच्या वेळेस बाल रूपात येऊन उभे राहिले होते. त्यामुळे कोणाच्या लक्षात आलं नाही. यज्ञ कोणत्याच्या जवळून एक लहान मुलगा उभा राहिला होता यज्ञाच्या आहुतीच्या टायमिंगला. फोटो मध्ये दाखवली मी तुम्हाला एखाद्या दिवशी. एक लक्षात ठेवा की ह्या घटना घडवतात हे चिदंबर घडवतात. तुम्ही आम्ही घडवू शकत नाही, तुम्ही आम्ही बघू शकत नाही, कारण की दिव्य स्वरूप आपलं नाही. आपण नामस्मरण केलं, आपण तेवढे पारायण केलं, ऑटोमॅटिक आपल्या लक्षात येईल त्या लहरी आपल्या जवळ येतात, त्या लहरी आपल्याला भेटतात आणि त्या लहरी कार्य करतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा की प्रत्येकाने चिदंबर नामस्मरण करा, चिदंबर पारायण करा. आपण आता पुढचा महिना हा काय दिवाळीचा आहे. एक लक्षात ठेवा पुढच्या सत्संगामध्ये कोणाचा सत्संग आहे बघा, दसरा आणि दिवाळीच्या मध्ये. दिवाळी साधारणतः मंथच्या शेवटच येते, त्यावेळेस रविवार असणार आहे. त्यावेळेस न घेता थोडसा अगोदर सत्संग घ्या, सगळ्यांशी चर्चा करून तो सत्संग पूर्ण करा. आणि दिवाळीच्या मध्ये जास्त याच्यात घेऊ नका. तो जर सत्संग नॉमिनल घ्यायचा असेल तर नॉमिनल घेतलं तरी चालेल, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये कार्य असतं, प्रत्येकाकडे असतं. पण मागच्या वर्षी भरपूर लोक दिवाळीच्या वेळेस बाहेर पडले होते आणि आपण या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चिदंबर स्वामींच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून 4 दिवस सलग 18, 19, 20, 21 4 दिवस शिवपंचायतन यज्ञ, जो असा कुठं यज्ञ झालेला नाही. शिवपंचायतन यज्ञ म्हणजे 5 यज्ञाचा संगम आहे. गणेश याग, विष्णू याग, त्याच्यानंतर रुद्र याग, अजून चौथा कोणता एक 5वा चिदंबर याग. असे 5 यज्ञ एकत्र मिळून तो शिवपंचायतन याग आपण तिथं करतोय. त्यासाठी आपण प्रत्येक दिवशी एक गावाला निमंत्रण देणार आहे. तसं 4 दिवस कार्यक्रमाला यायचंय, पण बसण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला आजच सांगतो, आजपासून जे इथं चिदंबर स्वामींची कमिटी, त्या कमिटीला एकच गोष्ट सांगतो, आजपासून साधारणतः नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमची नावाची यादी 24 जोड्या, किती 24 जोड्या, जास्ती आले तरी चालतील, मग 24 जोड्या तिथं तुमचे नाव आले पाहिजे. आणि हे नाव लवकरात लवकर द्या. तेच नाव पुढे राहतील, मध्ये आधी कोणाला घेतलं जाणार नाही, कारण की प्रत्येक गावाला एक दिवस दिला जाणार आहे. आणि आपल्याकडे 10 गाव आहेत. किती आहेत? 10 गाव. दिवस आहेत 4. 10 गावांना ऍडजस्ट करायचंय. ज्याला रोज बसायचं त्यांनी बसू शकता, ज्या जोडीला रोज बसायचं त्यांनी 4 दिवस बसू शकता. पण ज्या जोडीला शक्य नाही त्यांनी 1 दिवस त्यांचा दिवस दिला, त्या दिवशी आलं पाहिजे. 4 दिवस कार्यक्रम फार मोठा आहे. चाललाय कीर्तन महोत्सव ठेवायचं चाललाय. कीर्तन महोत्सव किंवा काहीतरी होईल, अजून काय ठरवलेलं नाहीये. स्वामी आशीर्वादाने काय घडल ते घडल. पण आतापर्यंत रेकॉर्ड आहे की आपण इतक्या उशिरा कधी आजपर्यंत ठरवलं होतं. आजपर्यंत आपली पत्रिका पण बाहेर पडती, पण यावर्षी आपण थोडस स्लो मध्ये चाललोय. आता 1-2-4 दिवस आपण यज्ञ फायनल केलाय, पण 2-4 दिवसामध्ये कीर्तन ठेवायचं की कथा ठेवायची याच्यातलं एक गोष्ट फायनल करून आपण तो कार्यक्रम पूर्ण संपन्न करू. आजचा सत्संग चिदंबर स्वामींच्या चरणात परमपूज्य गुरुवर्य उमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या चरणामध्ये अर्पण करूया. आणि आजच्या सत्संगामध्ये फक्त 1-2 मिनिटं भाऊंसाठी आपण एक शिवचिदंबर 31 वेळा शिवचिदंबर जप करूया आणि ती त्यांच्यासाठी आपण त्यांच्या चरणात जाऊन अर्पण करूया. शिवचिदंबर 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 शिवचिदंबर